पुण्यामध्ये सुसंस्कृत ब्राह्मण कुटुंबाला अत्यंत चांगला स्वयंपाक करणारी एक मराठा महिला पाहिजे. म्हणजे दुर्दैव बघा की तिला फक्त मराठाच पाहिजे, इतर जातीची सुद्धा नकोय. आणि ब्राह्मण एवढे सुसंस्कृत आहेत का, किंवा मराठा महिलेनीच बनवलेलं अन्न ती खाणार म्हणजे तिला ते चालणार का, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय. कारण याच्या सोबतच जोडणारा एक दुसरा विषय आहे. खोले प्रकरण जर तुम्हाला आठवत असेल, एक देशमुख मराठा महिलाने बनवलेला नैवेद्य त्या खोले नावाच्या ब्राह्मण महिलेला आणि तिच्या देवाला चालला नाही. आणि खोलेबाईंचं वय होतं साधारणतः 45 ते 45-45च्या दरम्यान. आणि ज्या महिलेनी स्वयंपाक बनवला होता, नैवेद्य बनवला होता, त्यांचं वय होतं कमीत कमी 65, जास्तीत जास्त त्याच्यावरच. अक्षरशः स्वयंपाक बनवणाऱ्या महिलेची जात तिला माहीत नव्हती आणि तिला कळालं की ती देशमुख मराठा समाजातली आहे. त्या वयस्कर महिलेला तिनं मारलं होतं, ती ही ब्राह्मण होती. मग ही तुम्हाला मला हसायला लावणारी, हसून आम्ही अशा जाहिरातींकडे दुर्लक्ष करतो, पण हा कोण नराधम आहे की ज्याने अशी जाहिरात दिली की आम्ही ब्राह्मण कुटुंब सुसंस्कृत वगैरे वगैरे. अरे जे वर्णवर्चस्ववादी उतरंडी निर्माण करणारे आणि मनामध्ये नेहमी खुनसाड घाणेरडे विचार आणि विकृती पेरणारे अशी माणसं ही अचानक सुसंस्कृत कशी झाली आणि अशी जाहिरात कशी काय देऊ लागली. मला कुणाचाही अनादर करायचा नाही, पण हे आमच्या महाराष्ट्रात घडतंय. जाहिरात फार जुनी आहे, जाहिरात आत्ताची नाही. पण ज्यांचं काहीच चालत नाही आणि ज्यांना शूद्र ठरवता, ज्यांच्या राजाला शूद्र ठरवता, त्यांच्या हातामध्ये अशी काय जादू आहे की त्यांनी स्वयंपाक केलेला तुम्हाला गोड लागतो. म्हणजे तुमची तशीच मानसिकता आणि नीतिमत्ता आहे का की आम्ही वरिष्ठ आणि उच्चवर्णीय आहोत आणि मग तुम्ही सगळे खालचे कनिष्ठ स्तरातले आहात, म्हणून तुम्हाला तीच वागणूक दिली पाहिजे असं काही आहे का? आणि याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मित्रांनो, जय जाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि वाटलं तर तुम्ही सबस्क्राईब केलेलं जास्तीत जास्त लोकांना ते कळवा सुद्धा. जी जाहिरात आता तुम्ही पाहताय स्क्रीनवर, त्या जाहिरातीमध्ये जो मजकूर आहे तो तुम्हाला वाचल्यानंतर मला त्याच्यावर चर्चा करत असताना जाहिरात देणाराची मानसिकता वर्तमानपत्रांनी ती घेतली, त्या पद्धतीची मानसिकता, आणि ही जाहिरात सगळीकडे वाऱ्यासारखी पसरल्यानंतर हसून त्या जाहिरातीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची मानसिकता, यांनीच इथल्या लोकशाहीला, इथल्या धर्मव्यवस्थेला, इथल्या जात व्यवस्थेला आणि तुम्ही शूद्र आहात ह्या व्यवस्थेला सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीनं छेद देण्याचं काम केलं. मी माझ्या मनातलं कुठलंच वाक्य चर्चा करत नाही, जे जाहिरातीमध्ये आहे तेच तुमच्यासोबत चर्चा करतोय की अशी का गरज पडते या सुसंस्कृत कुटुंबाला की ज्यांना मराठा स्त्री पाहिजे स्वयंपाक करायला. म्हणजे फार पूर्वीपासून जर विचार केला आणि आजपर्यंत त्या विचारांपर्यंत जर आपण आलो, आमच्या महिलांनी, आमच्या लोकांनी केलेला नैवेद्य जर तुमचा देव वाटत असेल, तुमचा असला कसला देव आहे, तुमचे विचार सुसंस्कृत आहेत ही फक्त कुजबूज आहे, पण तुमची मानसिकता किती वाईट आहे हे तुमच्या लिखाणातून, इतिहासाच्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या दुसऱ्यांना दुय्यम स्थान ठरवून ते तर उघड आहेच. म्हणजे आमचे देव सटवाईपासून
सगळे रस्त्यावर असतात, रस्त्याच्या कडेला असतात. तुमच्या अशा कुठल्या पद्धतीचे देव असतात ज्या देव तुमचा आमच्या महिलांनी केलेल्या नैवेद्याने बाटू शकतो? मग तुमचा धर्म का बाटत नसेल, तुमची विचारधारा का बाटत नसेल? हा पण एक संशोधनाचा विषय. आज ही जाहिरात विनोदाने घेतात, हीच वर्तमानपत्रातली जाहिरात खिल्ली म्हणून घेतात. पण जेवढं मराठ्याने आत्मपरीक्षण करण्याची गोष्ट आहेच, तेवढंच आत्मपरीक्षण इतर जात समूहाने सुद्धा केलं पाहिजे. कारण उद्या जर जाहिराती मला ह्याच जातीची पाहिजे, मला याच गावची पाहिजे, या वयातलीच पाहिजे, अशा जर जाहिराती येऊ लागल्या आणि मागणी करू लागले, तर मात्र याच्यावर विचार करण्यासारखी परिस्थिती आहे किंवा परिस्थिती निर्माण होईल. अशी एकंदरीत या जाहिरातीच्या शब्दरचनेची परिस्थिती आहे. आमची मानसिकता सुद्धा एवढी घाणेरडी झाली, आम्ही प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक गोष्टीचा आणि वाक्याची कधीच चिकित्सा करत नाही. जे स्वतःला द ग्रेट समजतात ते सगळे कशा पद्धतीनं वापरले जातात असंच म्हणावं लागेल. ते तुम्हाला फार पूर्वीपासून ते आजपर्यंत, या जाहिरातीपासून तुमच्या मानसिकतेपर्यंत, इतिहासापासून छत्रपती शिवरायांच्या असो, मावळ्यांचा असो, किंवा त्यांच्या संघर्षाचा इतिहास कशा पद्धतीनं मांडला जातो हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ही सुरुवातीपासून आतापर्यंत मी जेवढी चर्चा केली, तुमचं कर्तृत्व नाकारण्यासाठी ह्या सगळ्या जाहिराती असतात, तुम्हाला दुय्यम स्थान देण्यासाठी हे असल्या जाहिराती असतात. आणि सगळ्यात स्वच्छ अंतकरणाने सांगायचं म्हटलं तर तुम्ही कितीही मोठे असाल, ग्रेट असाल, कर्तृत्ववान असाल, तुम्हाला याच पातळीनं ठेवलं जातं. अशी कदाचित मानसिकता त्या लिखाणामध्ये व्यक्त होणाऱ्या शब्दांचे फक्त आमचं दुर्दैव आहे. आम्हाला राग येत नाही आणि आम्ही राग आल्यानंतर ते मांडत नाही. म्हणजे धन्यवाद मानले पाहिजे त्या कुटुंबाचे जे सुसंस्कृत म्हणून स्वतःला घेतात. त्यांनी तरी इमानदारीनं सांगा, त्यांच्या घरात सुद्धा अशी त्यांच्याच कुटुंबातली स्त्री जर दुसऱ्याच्या जाहिरातीमध्ये त्यांची स्त्री सांगितली तर ते पाठवतील का? एखादी गोरगरीब जाईल सुद्धा. परंतु आम्ही आमचे महाराष्ट्राची विचारधारा कुठल्या दिशेने आणि थराला घेऊन जातोय हे वेळोवेळी जाणवतं. म्हणून इतिहास सुद्धा एकेरी शब्दात लिहिला गेला, मांडला गेला. इतिहास घडवला मावळ्यांनी, तो लिहिला नाही. लिहिला हे असल्याच जाहिरातीमधल्या मनवादी कावळ्यांनी, तो सोयीनं लिहिला. तुमच्या इतिहासाचं इतकं भांडवल करून टाकलं, तुमचा इतिहास तुमचा ठेवलाच नाही. 10% इतिहास मांडत असताना, 10% इतिहास खरा सांगत असताना 90% इतिहास असा कलुषित पद्धतीनं मांडला. तुम्हाला कळालं नाही. आता तरी जागे होणार आहात की नाही हा माझा प्रश्न आहे. आणि जर जागे असाल तर आपण संवाद साधूया, एकत्र येऊया आणि असल्या विचारधारेच्या विरोधात कधीतरी एकत्र मिळून लढूया. पण त्याच्यासाठी आपल्या जाती धर्माच्या उतरंडी बाजूला ठेवूया. नाहीतर ही असली असाच इतिहास चुकीचा मांडत बसतील आणि तुमच्यात आणि आमच्यात आणि आपल्यात नेहमी दऱ्या निर्माण करत राहतील. लक्षात राहू द्या. म्हणून ताकदीनं जय जिजाऊ, जय शिवराय.